नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पॅकेज 3ला म्हणजे ईस्ट E3ला आपण आलेलो आहे. माझे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहितले असतील. आपण डिटेल पूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपण आता बघू शकता आपण आता पूर्ण अलाइनमेंटलाच आहोत. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहू शकता माझ्या पाठीमागं आपण पूर्ण अलाइनमेंटला आहे आणि हे अजून तर इकडं तेवढं म्हणजे बऱ्यापैकी काम अजून चालू नाही. इकडं थोडं इकडं स्लो जरा काम चालू आहे त्या साईडला, पण आहे. आपण आता तुळापूर जो रोड, आपण आता तुळापूर रोडला आहे आपण आता. आणि तुळापूर रोडला तुम्ही हा जो माझ्या पाठीमागं आहे हा तुळापूर रोड आहे. हा बघू शकता हे माझ्या मागे हा तुळापूर रोड आहे. म्हणजे जो वाघोलीवरून रस्ता येतो हा तुळापूर रोडलाच पुढं कनेक्ट होतो. त्याच्यामध्येच आपण पूर्ण असं अलाइनमेंटला आहे. आपण आता ह्या अलाइनमेंटला तिथं तर सध्या काम अजून तर काही चालू झालेलं नाही आणि शेतीमध्ये पण ऊस आहे बऱ्यापैकी इथं, त्यामुळं पण काम चालू झालं. पण E3ला बऱ्याच ठिकाणी कामं चालू झालेली आहेत. त्या तुळापूर रोडच्या ठिकाणी काम चालू नाही आहे अजून तरी सध्या. मित्रांनो, हे पहा हा तुळापूर रोड आहे आणि हा समोरूनच वाघोलीवरून हा येणारा रस्ता आहे. असा हा समोरून या साईडकडून. आणि हे समोर जो डोंगर हा दिसतोय त्या बरोबर ह्याचीच अलाइनमेंट आहे इथे. आणि ह्या अलाइनमेंट पासूनच हा रस्ता असा सरळ जातो इकडं. तो लोणीकंद आपला जे अहिल्यानगर हवे आहे त्या हवेकडं जातो. आपला तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगितलं होतं की ड्रोनचे व्हिडिओ पण टाका. आपण ड्रोनचे व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच पॅकेजला आपण ड्रोनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. हे बघू शकता बऱ्याच ठिकाणी हे सगळं काम अजून तर इकडं काम चालू नाहीये बऱ्यापैकी. हे बघू शकता इकडे हा सरळ इकडे आळंदीकडे हा रस्ता जातो इकडे समोर. आणि हा समोर जो आहे हा तुळापूरकडे हा रस्ता जातो. तुळापूर म्हणजे वाघोलीवरून जो रस्ता येतो हा सरळ तुळापूरला. आणि आपण लोकेशनलाच आहे. आपण आता प्रॉपर लोकेशनला आहे आणि अजून तर इथं काम चालू झालेलं नाहीये. हे पाहू शकता तुम्ही इकडे अजून शेतामध्ये ऊस वगैरे काय भेंडी दिसते मला इथे. ऊसाचं सगळं पीक आहे इकडे. एखादं ऊस निघाल्यानंतर पण काम चालू होऊ शकतं. आपण E4चा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ पण पहा. E4 जे सोलापूर उरुळी कांचन या ठिकाणावरून चालू होतो रस्ता आणि लोणीकंदला वाडेबोलाई लोणीकंदला हा रस्ता E4चं पॅकेज तिथं संपतं तिथे. आणि हे इकडे पहा अजून तर काम इकडे स्लो चालू आहे इकडे. मित्रांनो, आपण डेली मंथली आपण जसा शक्यतो जसा वेळ मिळेल तशा प्रकारे आपण रिंग रोडचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. आणि पॅकेज आपण W1 असेल, W2, W3, W4 टोटल असे 9 पॅकेजची कामं एकदम प्रगतीपथावर आहेत. बऱ्याच ठिकाणी माझे मागचे व्हिडिओ पण पहा तुम्ही. त्यातमध्ये प्रत्येक पॅकेज टू पॅकेज आपण माहिती दिलेली आहे. आणि दुसरं एक तुम्हाला एक सांगायचं जर म्हणलं की बरेच लोकांचे कमेंट आहेत की माहिती तुम्ही तीच रिपीट. तर रिंग रोडला माहिती तीच राहणार आहे, काही ह्यातमध्ये चेंजेस काही होणार नाही. आपण फक्त ज्या लोकेशनला आपल्याला जाता येत आहे आपण त्या ठिकाणी जाऊन जी माहिती आपल्याला देता येईल व ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणीच आपण जाऊन ती माहिती तुम्हाला जे दाखवण्याचं फक्त आपण काम करतो की बाबा इथं काम चालू आहे व त्या ठिकाणी काम नाही चालू, त्या ठिकाणी काम चालू नाही, आपण हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. आपण प्रॉपर म्हणजे तुमचं म्हणणं असेल की हा माणूस यूट्यूबर आहे, आपण प्रॉपर यूट्यूबर नाही आहे. आपण फक्त एक व्हिडिओ पहिला टाकला होता, आपण त्याला तुमचा प्रतिसाद मिळाल्यामुळं आपण हे दुसरे पण व्हिडिओ आपण टाकायला गेले. आणि आपल्याला जसा वेळ मिळतोय त्याप्रमाणे आपण जाऊन व्हिडिओ टाकण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण फक्त त्यांना थँक्यू, तुम्ही फार चांगल्या प्रकारे मला तुम्ही साथ देताय.
आणि आपण बरेच जे कॅमेऱ्याने आपण शूट करतोय ते आपण टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाबा इथं काम चालू आहे. आजपर्यंत कुणीही तुम्ही बाकीकडे बघा किंवा यूट्यूबला बघा, कुठेच एवढी माहिती नाही आहे जी आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. किंवा काही लोकांकडे एवढी माहिती आपण जे पॅकेज टू पॅकेज आपण सगळे पॅकेज आपण माहिती जी देतोय ती माहिती कुणाकडेही नाही आहे. ती फक्त आपणच दाखवतोय आणि जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तेवढंच आपण जे काम चालू आहे तेवढंच आपण दाखवू शकतो. बाकी यातमध्ये रिंग रोडमध्ये काही चेंजेस वगैरे काय होणार नाही. तो 110 मीटरचा रस्ता आहे, हा 110 मीटरच राहणार आहे. तो काही 120 मीटर होणार नाही आणि 172 किलोमीटर आहे तो 100 किलोमीटर होणार नाही किंवा 175 किंवा 280 किलोमीटर हा रस्ता होणार नाहीये. जो 172 आहे तो 172च होणार आहे. चेंजेस यातमध्ये काय होणार नाहीये. त्यामुळं रिपीट करायला दुसरं काही नाहीये. जी माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तीच माहिती आपण तुम्हाला सांगू शकतो. बाकी दुसरं यातमध्ये काहीच वेगळं काही सांगू शकत नाही मित्रांनो. हे आपण आता समोर जे तुम्हाला आपण ड्रोनचं पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. जसं मी सांगितलेल्याप्रमाणे काम थोडं पॅकेज E3ला बऱ्याच ठिकाणी काम स्लो चालू आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि हा समोरच तुळापूर रोड आहे, हा समोर जे दिसतोय तो म्हणजे पॅकेज 3. जसं मी आपण सांगितलेलं आहे, लोणीकंदपासून आळंदी वगैरे आहे ह्या मार्गे पुढं जातो सरळ. आपण पूर्ण एक मॅप पण टाकणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. हे समोर लोणीकंद, हे लोणीकंद पुढं आहे. तर इथून हा स्टार्ट होतो, इथून हे पाहू शकता. बऱ्यापैकी काम काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी काम चालू झालेलं नाही आहे. या ठिकाणी पण काम दिसतंय चालू पुढे समोर. पॅकेज 3ला काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी काम चालू झालेलं नाही आहे. आपण आता ड्रोनचे पण व्हिडिओ टाकाय सुरुवात केलेली आहे. जे आपले नवीन व्हिडिओ कोण पाहत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर येतील. आणि आपण डेली मंथली आपण पूर्ण पॅकेज टू पॅकेज आपण व्हिडिओ अपलोड करत आहे. हे पहा, या ठिकाणी काम चालू दिसतंय, पण तुळापूर रोडच्या पुढं काम काही तेवढं दिसत नाही आहे. पाहू शकता लोणीकंदच्या आपण जवळ आहोत, म्हणजे वाघोलीच्या जवळपास आपण आहोत, लोणीकंदच्या जवळ. या ठिकाणी काम चालू झालेलं आहे इकडे, पण तुळापूर रोडच्या पुढं तेवढं काम काही फास्ट चालू झालेलं नाही आहे, हे पाहू शकता मित्रांनो. आपण आता सोळू गाव आहे आणि पिंपळगाव आहे, याच्या आपण मध्ये सेंटरला आहे, जे आळंदी मामरकर रोड आहे त्या जवळ आपण आहे. म्हणजे सोळू गाव आणि पिंपळगाव गावाच्या आपण सेंटरला आहे. आणि या ठिकाणी पण काम म्हणजे थोडं पाऊस असल्यामुळे इथं थोडंसं काम बऱ्यापैकी स्लो आहे. इथे काम तसं एवढं फास्ट नाही चालू. म्हणजे मागं तुम्ही बघू शकता इकडे काम थोडंसं स्लो आहे. इकडे थोडंसं इथं लेवलचं काम पहिलं थोडं चालू केलं यांनी, पण आता नाही काम चालू, खूपच स्लो अशा प्रकारे इकडं काम चालू आहे. म्हणजे पॅकेज 3ला आहे आपण, आळंदीच्या जवळ आहे आपण, सोळू आणि पिंपळगावच्या जवळ आहे. पाहू शकता तुम्ही इकडे थोडंसं स्लो असंच काम चालू आहे. इकडे तेवढं लेवलिंगचं काम इकडे नाही चालू. म्हणजे आपण आता जे तुम्हाला मी लोणीकंदच्या जवळचं मी तुम्हाला दाखवलं, तिथे सुद्धा काम खूप स्लो चालू आहे, तिकडे पण काम अजून चालू झालेलं नाही आहे. आणि आपण पिंपळगाव आणि सोळू गावला पण आलेलो आहे, या ठिकाणी पण काम नाही चालू झालेलं, फक्त थोडंसं लेवल मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दाखवलं होतं तेवढंच काम आहे इथं. अजून तेवढं काम इकडं काम अजून चालू झालेलं नाही.
आपण आता पुढच्या लोकेशनला पण जाऊन पाहूया काम कुठे चालू आहे ते, आणि आपण दाखवण्याचा मला प्रयत्न करू. मित्रांनो, हे समोर बघू शकता तुम्ही, हा यांचा ROWचा पिलर आहे. आणि जो समोर जो लाईटचा खांब दिसतोय समोर, तर तिथे एक समोर दिसतोय मला दगड लावलेला समोरच इथे. तर तिथे एक आहे ROWचा. म्हणजे हा पुणे रिंग रोड हा 110 मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा म्हणजे एवढा हा रस्ता मोठा होणार आहे इकडे. आणि इकडे हा एक आहे ROWचा दगड, म्हणजे ह्याच्या आतमध्ये हा रोड होणार आहे. म्हणजे लाईटचा खांब जो दिसतोय तर त्याच्या तिथपर्यंत हा रस्ता जाणार आहे. इथं समोर पण बघू शकता, पलीकडे पण एक दगड दिलेलं आहे इथे समोर दिसतोय इथं. तेवढं बऱ्यापैकी इकडं अजून काम चालू झालेलं नाहीये. म्हणजे पिंपळगाव आणि सोळगावच्या आपण मध्ये आहे, तेवढं काम इकडं चालू झालेलं नाहीये. हे बघू शकता इकडं काम खूपच इकडं जरा थोडं स्लो चालू आहे. आपण पुढच्या लोकेशनला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करू. ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कुठे काम चालू आहे. आपण या पॅकेजमध्ये E3च्या पॅकेजला आपण पाहून घेऊ. आपण आता पुढच्या लोकेशनला जात आहोत. पहा मित्रांनो, आपण आता सोळू आणि पिंपळगाव जे आहे त्या गावच्या आपण मध्ये आहे. या ठिकाणी काम थोडंसं चालू झालेलं आहे, पण ग्राउंडवरती ॲक्टिव्हिटी काही दिसत नाही. पण आपण जसं ड्रोनच्या माध्यमातून आपण जे पाहतोय तर या ठिकाणी थोडं काम चालू झालेलं आहे. म्हणजे लेवलिंगचं काम थोडंसं काम चालू झालेलं आहे इकडं. हा समोर जो रस्ता दिसतोय हा पिंपळगावकडे जाण्यासाठी आहे. हा समोरच, म्हणजे आपण लोहगावकडे पण ह्या रोडने समोर जाऊ शकतो. हे पहा, इकडं काम थोडं लेवलिंगचं काम चालू झालेलं आहे इकडे. पण थोडंसं ॲक्टिव्हिटी जे काही आहे त्या ॲक्टिव्हिटी काही तेवढी दिसत नाही आहे. आपण सोळू आणि पिंपळगावच्या हे समोर जे दिसतंय ते पिंपळगाव आहे समोर. आपण त्याच्याजवळ आहोत आपण आता. हे पाहू शकता, काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे इकडं. मित्रांनो, येत्या 3 वर्षामध्ये पुणे रिंग रोडचं काम होईल. बऱ्यापैकी काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, आपण आता आळंदी मरकळ रोडला आहे. ते माझ्या पाठीमागच होता हा आळंदी मरकळ रोड आहे. आणि ज्याप्रमाणे आपण तुम्हाला डिटेल माहिती सांगतोय त्याप्रमाणे या ठिकाणी आळंदी मरकळ रोडला इंटरचेंज होऊ शकतो. इथं या ठिकाणी माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता ते आळंदी मरकळ रोड आहे. आपण सोळू गाव आहे आणि आळंदी गावच्या सोळूगावच्या जवळ आहे आपण आता. आणि या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. बघू शकता इथे आळंदी मरकळ रोड. आणि आपण E3च्या पॅकेजला आहे. E3 पॅकेजला आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे या ठिकाणी. मित्रांनो, आळंदी मरकळ रोड आहे. या रोडवर पण काही ट्रॅफिकची काही परिस्थिती असते ते काही सांगायला नवीनच नाहीये. खूप ट्रॅफिक असतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक इंटरचेंज होणार आहे. जसं आपण अहिल्यानगर हायवे म्हणजे वाघोलीच्या पुढं लोणीकंच्या जवळ एक इंटरचेंज होणार आहे. त्यानंतर पुणे सोलापूर रोडच्या ठिकाणी एक इंटरचेंज होणार आहे. आणि आता आपण E3च्या पॅकेजला आहे. E3च्या पॅकेजला पण इथं आळंदी मरकळ रोडच्या जवळ त्या ठिकाणी एक इंटरचेंज होणार आहे. हा डावीकडे इकडं आळंदीला हा रस्ता जातो. इकडे आपण बरोबर इंटरचेंजच्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी हे बाजूचं हे सगळं त्या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे आळंदी मरकळ रोडला. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण E3च्या पॅकेजला आहे. आपण E3चं पूर्ण पॅकेज आपण डिटेल सगळी माहिती देणार आहोत. आता त्या ठिकाणी पण थोडंसं काम स्लो आहे. इथे काम इथं पण चालू नाही. या ठिकाणी त्या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला काम चालू आहे. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं.
त्या ठिकाणी आपण मागचे 2 व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये पण इथं काम चालू नव्हतं आणि आताही काम चालू नाही इथं. आता पुढं गेल्यानंतर आपण आळंदीच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहूया कामाची परिस्थिती काय आहे आणि काम किती झालेलं आहे आणि कसं काम चालू आहे हे पण आपण पाहणार आहोत. हे पहा, आळंदी मरकड रोडला इंटरचेंज होणार आहे. या ठिकाणी आपले बरेच मित्रांचे कमेंट आलेले होते की इंटरचेंज बद्दल माहिती सांगा. इंटरचेंज या ठिकाणी होणार आहे, पाहू शकता तुम्ही इथे. मित्रांनो, आळंदी मरकड रोडला जर इंटरचेंज झाला तर आता हे दिसतं मला, हे सगळं हेवी वाहतूक आहे, ट्रक आहेत, कंटेनर आहे, म्हणजे जे चाकणला जाणार आहेत किंवा तळेगावला जाणार आहेत, तिकडे सोलापूर साईडला जाणार आहेत, तर हे ट्रॅफिक पूर्ण कमी होऊ शकतं. आता हे बघा, आता हे पूर्ण गावातूनच हा कंटेनर आलेला आहे. म्हणजे आळंदी गावात काय ट्रॅफिकची परिस्थिती असेल, जर एवढा मोठा कंटेनर आहे तो गेलेला. सोलापूरवरून जे येणारे आहेत, जेव्हा आळंदीला येणारे आहेत, मुंबईला जाणार आहेत, ते डायरेक्ट ह्या इंटरचेंजवरून आळंदीला उतरू शकतात किंवा बाहेरच्या बाहेर हे मुंबईला जाऊ शकतात. किंवा इंटरचेंजची ही प्रत्येक ठिकाणी बनणार आहे. ते जे लोकेशन आहेत, मला जे लोकेशन आपल्याला जे आपण माहिती काढलेली आहे तर त्यानुसार या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे या ठिकाणी आपण तुम्हाला त्या ठिकाणचं लोकेशन पण दाखवू आपण. असं वाहतूक कोंडी जेव्हा रिंग रोड झाल्यानंतर वाहतूक कोंडी 80% वाहतूक कोंडी कमी होऊ शकते या ठिकाणाची. समोरच तुम्ही पाहत आहे, हा आळंदी मरकड रोड आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की या ठिकाणी इंटरचेंज होईल आणि या ठिकाणी पण काम म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की काम इकडं पिल्लरचं काम थोडीशी जमिनीमध्ये असे खड्डे घेतलेले आहेत. बघा, पाहू शकता तुम्ही पिल्लरसाठी हे आणि लेवलिंगचं पण काम बऱ्यापैकी इथं चालू झालेलं आहे. इकडे हे समोर बघू शकता तुम्ही. आपण आळंदी मरकड रोडला आहे आणि या ठिकाणी इंटरचेंज एक होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.